हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सर्वांना. तर आत्ता वाजले सकाळचे 10. तर भरपूर असे कामं पडलेत आणि पोरांना आता पोरांचं चाललंय शाळेत जायचं, अक्षताचं आणि माऊलीचं. तर बाय बाय करतेत मला आणि डबं वगैरे आवरून सगळं झालं त्यांचं. माऊली तर हातातच डबा घेऊन चाललाय. माऊलीचा लय आगाऊपण असतो, तर लय म्हणजे लय काही विचारूच नका. तर चाललाय शाळेत माऊली आणि मला बाय बाय करतोय. तर डबा वगैरे घेऊन चाललाय. टिफिन बॅग त्याला न्यायला नको वाटते आणि बाटली तर जरी दप्तरातच ठेवली साईडला आणि डबा घेऊन चाललाय शाळेत हातात. तर भरपूर अशी माझी कामं पडलेले आहेत. घरं वगैरे आवरायचे, तर पसारा सगळा तसेच पडलेले, घरात सगळ्या साफसफाई करायची घरातली. आणि चला म्हणलं थोडंसं मिशनीवर बसावं. तर बाहेरचं पण आले होते मला थोडे कपडे टिप मारायला, परकर वगैरे आले होते. आणि बरेच दिवस चाललं होतं, 2-4 दिवसापासून चाललं होतं की ह्यांचं पण माझ्या शर्टला टिप मार. तर माझं काय मारणंच होत नव्हतं मला. तर ते राग बाहेरच घेऊन चालले होते. पण म्हणलं चला आज आठवणीने सगळं कामं मागं ठेवावी, पण अगोदर हे टिप वगैरे मारून घ्यावी. भरपूर अशी कामं आहेत आणि गवत वगैरे आणायला जायचं आहे अजून. घरातला पण पसारा सगळा आवरायचा आहे. तर चला म्हणलं अगोदर टिप मारून घेतले आणि इकडं चला मग घरातलं आवरायचं चालू आहे माझं, सगळी साफसफाई करून घेतली. तर अगोदर तर व्हिडिओ नाही शूट केला मी, तर साफसफाई केली अगोदर पटपट. सगळ्या जाळ्या वगैरे सगळ्या झाडून झटकून घेतल्या, पत्रा वगैरे. तर भरपूर असं राडा करतात ना पोरं घरी असले ना, तर काय विचारूच नका. भरपूर असा गोंधळ असतो पोरांचा. तर सगळं साफसफाई करून घेतले मी, स्वच्छ करून घेतलं. इथं जरा गुशीने आधीमध्येच करून ठेवले, ते एक लय टेन्शन आले. बाहेरचं पण तशीच कामं पडलेली. तर सगळं छान असं सारून घेतलं मी, सारून काढून. आणि कोबा तर मी अगोदर धुतला होता, आधी 2 दिवस धुतला होता. तर कोबासुद्धा सारखं धुवायला लागते, पिठामुळे सगळं पांढरं शिपट होते आणि सगळं धूळ वगैरे सगळीकडे उडते. पत्रा पण झाडून घ्यावं लागतं आणि कोबा पण धुवून घ्यावं लागते. आणि आपल्या शेळीला आणि पिल्ल्याला छान असं गवत घेऊन आले बरं का मी. तर इकडं पिल्लाचं चाललंय, पिल्लू पण खाते चांगलं गवत. तर छान असं हिरवंगार गवत घेऊन आलेली मी. भरपूर अशी अजून कामं पडल्या ती. तर आता वाजले संध्याकाळचे 5:30 आणि माझी दिवाबत्ती वगैरे झाली. तर भरपूर असे दळणं आले होते आणि चला म्हणलं लई थकवा आला, थोडासा चहा बनवावं. तर इकडं मी कोरा चहा ठेवला आहे. तर दुधाच्या चहाने ना अलीकडं मला जास्तच पित्त व्हायला लागले. तर मी एक टायमाला कोरा चहा पिते. आणि इकडं चाललं होतं अक्षताचं शाळेतनं येऊन अभ्यासाला बसलेली तिच्या मैत्रिणीबरोबर. दोघीजणी अभ्यास करायला बसलेल्या. तर इकडं मला भरपूर अशी दळणं आली होती आणि दिवस पण मावळलेला. तर खूप थकवा आला होता मला. तर मी ह्यांची वाट बघत बसली होते. तर ह्यांनी आल्याशिवाय तर मला काहीच करता येत नाही. स्वयंपाक वगैरे तसंच होता, स्वयंपाक काहीच करता येत नाही. तर गिरणीपाशी पण एकजण थांबायला लागते, कारण लोडवरती आली ना काय करता येत नाही. मग आज मी आतमध्ये स्वयंपाक करत बसायची. मग अक्षताला माऊलीला काही येत नाही, ती बसले होते अभ्यास करत. तर भरपूर असा अंधार पडलाय पण ते अजून आले नाहीत. तर आत्ताशे आलेत आणि माऊलीला ना इतकं आवडतं ना पप्पानी काय आणलंय काय नाही. रिक्षात पप्पा आल्या ती रिक्षात जाऊन बघत असतं पप्पानी काय आणलंय काय नाही. तर इकडं छान असं त्यांनी माळवं आणलेलं भाजीला. तर 2 दिवस झालं माळवं नव्हतं, तर छान असं भाजीला माळवं आणले त्यांनी, दोडका वगैरे. तर पोरांना डब्याला ना लय सुक्या भाज्या लागते त्या, दररोज सुक्या. एक टायमाला सुकी भाजी, तर एक टायमाला संध्याकाळला पातळ भाजी. तर यांनी छान असं दोडका, भेंडी, कारलं, वांगी. आणि मला पित्त होते त्याच्यामुळे मी कोराच्या हात लिंबू पिळून पिते ना, तर त्यांनी असं लिंबू पण घेऊन आलेत, लिंबूसुद्धा आणलेत. आणि कारलं पण आवडतं मला ना, तर कारलं, वांगी. आणि इकडं छान असं डेअरीतून दूध आणतात बरं का. तर खूप छान असतं हे दूध. आणि इकडं त्यांनी काकडीसुद्धा आणलेली, तर पोरांना आवडते ना तोंडी लावण्यासाठी जेवण करताना. तर माऊलीला तर लय आवडते. आणि कोथिंबीर ही अशी त्यांनी माळवं आणलेले.